हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे हुलग्याचे शेंगोळे. चला तर मग आपण प्रोसेस बघूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हळद टाकलेली आहे. तिखट टाकलेलं आहे. जिरे घेतले आहे थोडे. त्यानंतर हिंग. आता याचं आपण बारीक वाटण करून घेऊयात. थोडंसं पाणी टाकून वाटण करायचे. वाटण रेडी आहे आपलं. चला तर मग आपण थोडी मोठी वाटी आहे ते भरून आपण हुलग्याचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपण टाकत आहोत 1 वाटी गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ का टाकतात? कारण की ते आपल्याला शेंगोळे वळायला सोपे जातात. त्यानंतर मीठ टाकले आहे. छान मिक्स करायचे. आणि हुलग्याला कुळीत सुद्धा म्हणतात. चला तर मग आपण हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अर्ध टाकायचं, अर्ध आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे. अर्धे ठेवलेले साईडला आपण. आता ते छानपैकी मिक्स करायचे. थोडेसे पाणी टाकून आपण ते घट्टसर भिजून घ्यायचे आहे. जास्त मऊ भिजवायचं नाही पीठ, दाटसर घट्ट भिजवायचं. हे खूप छान लागतं हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये. हे खायला खूप छान असते. उष्ण असते ते आणि त्याच्यानी अंगदुखी, पाठदुखी वगैरे हे सगळे, सर्दी, खोकला याला ते फायदा होतो त्याचा. कॅल्शियम पण मिळते हुलग्यामधनं. मी गरम पाणी करून घेतलेले आहेत. ते शिजायला त्याला जरा सोपे जाते. चला तर मग आपण फोडणी करून घेऊयात. कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतले आहे 2 पळे आपण. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. जिरे, थोडेसे परत मी हिंग टाकले आहे फोडणीला. जे वाटण आपलं उरलेलं होतं ना, ते आपण टाकलेलं आहे. तिखट चवीनुसार टाकायचे. मी थोडे कमी टाकले आहे. त्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे गरम पाणी जे आपलं झालेलं होतं ते आपण याच्यात टाकून घेत आहोत. असं पाणी करायचं त्याचं छानसं फोडणी देऊन. चला आता पीठ आपले भिजलेले आहे. आपण आता शेंगोळे करून घेऊयात. छोटा उंडा घ्यायचा. आधी थोडंसं तेल लावायचं हाताला आणि असे लांब लांब वळून घ्यायचे. आणि याचे सूप पण छान लागते. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे वळून घेणार आहेत. हे बघा, झालेले आहे आपले शेंगोळे रेडी. आता आपण हे त्या उकळीच्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात. एकदाच टाकायचे नाही, सगळे हळूहळू टाकायचे. दोन स्टेपमध्ये टाकायचे. पहिले अर्धे टाकायचे, त्यानंतर पाणी उकळू द्यायचं, परत उकळी येऊ द्यायची शेंगोळ्यांना, परत 5 मिनिटं होऊ द्यायचे. त्यानंतर परत उरलेले टाकायचे. ते छान होतात मग. आता बघा, एक स्टेप झाली आपली करून. आता आपण उकळी आली का परत दुसरे टाकून घेणार आहोत. झाकण ठेवणार आहे. त्यामध्ये थोडे पाणी टाकणार आहेत. आणि मी थोडा उंडा पण ठेवला आहे साईडला, कारण की नंतर तो मिक्स करून आपल्याला ह्या उकळीमध्ये टाकायचा आहे. जास्त हलवायचे नाही त्यांना. हे बघा, असं थोडंसं त्या पिठाच्या पाण्यामध्ये
थोडंसं गरम पाणी टाकायचं शेंगोळ्यांमधलं आणि ते परत मिक्स करायचं. त्याच्याने थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोडेसे आपण तेल टाकून घेतलेले आहे, अर्धी पळी. चला तर मग गरमागरम सर्व करूया. शेंगोळे कसे वाटले तुम्हाला ते सांगा. चला तर मग. खूप छान झालेले आहेत. मस्त गरमागरम शेंगोळे आपले रेडी आहेत. चला बाय. ट्राय करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.